3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुख्यमंत्री महोदय भगतगडांचं काय? खरातला भेटणाऱ्या एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, केसरकरांचा फोटो पोस्ट करत संजय राऊतांचा सवाल. तक्रारदाराकडून अशोक खरातच्या कारनाम्यांचा भांडाफोड. खरात स्वतःला कृष्ण तर भाविक महिलांना राधा संबोधायचा. खरात विरोधात एफआयआर मध्ये धक्कादायक नोंदी. कॅप्टन अशोक खरातचा बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात. जाधव सांभाळायचा खरातचं ऑफिस. मध्य रेल्वेवर आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक. ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराचं काम. अनेक लोकल रद्द होणार. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 1:30 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत ब्लॉक. प्रभादेवी रोड ओव्हरब्रिजच्या गर्डर डी लॉन्चिंगसाठी ब्लॉक. चर्चगेट ते दादर दरम्यान लोकल सेवा बंद राहणार. फ्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशिया स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा बंद राहणार. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक. आरटीई अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांचं अनुदान थकवलं. राज्य सरकारनं गेल्या 12 वर्षात शाळांचे 3,000 कोटींचं अनुदान थकवलं. विद्यार्थ्यांना शाळांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याचं समोर. राज्यात मागील काही दिवसात झालेल्या उन्हाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. 16 ते 19 मार्च दरम्यान राज्यातील 24 जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका. सुमारे 51,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. सांगलीच्या खानापूरमध्ये गारपिटीमुळे द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान. भाजप नेते वैभव पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. राज्य सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी. खानापूर तालुक्यातील नागनाथ नगरमध्ये बगाड पळवण्याचा सोहळा. नागनाथांच्या यात्रेनिमित्त बगाड पळवण्याची ऐतिहासिक परंपरा. लाखो भाविक यात्रेमध्ये सहभागी. रत्नागिरीतील लोटे परशुराम एमआयडीसीवर आंतरराष्ट्रीय संघर्षाची सावली. गॅस टंचाई, कच्च्या मालाचा तुटवडा आणि बेरोजगारीच्या तिहेरी कात्रीत औद्योगिक वसाहत.